मित्रांनो, ही माझी सेकंड कार आहे इग्निस. हिच्यामध्ये कोणताही लेटेस्ट फीचर नाहीये, जसे की इथे टच स्क्रीन बोला, वरती सनरूफ बोला, ह्या गोष्टी नाहीयेत. टच स्क्रीन लावण्यासाठी गेलेले होते, 10,000 रुपये सांगण्यात आलेले होते, तर त्याच्यावर खर्च न करता मी एक महत्वाच्या अशा 2 गोष्टी घेतलेल्या आहेत. हे टच स्क्रीन नसेल तरी माझी गाडी मला जिथे जायचे तिथे पोहोचवेलच, परंतु जर माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला तर अशा वेळेला मला फायद्याचं ठरेल. ते म्हणजे पहा, ते मी माझ्या गाडीच्या सीट खाली ठेवतो. ते आहे हा वायरलेस टायर इन्फ्लेटर. वायरलेस असू दे किंवा वायरवाला असू दे, परंतु टायर इन्फ्लेटर आपल्या गाडीमध्ये असणं गरजेचं आहे. हे मिळेल 10,000. त्याच्याने काय होईल, गाणी चेंज करू आणि मॅप लावेन. तेच मी इथे मोबाईल लावून देखील करतो, परंतु हे 10,000 आणि हे फक्त 2,000 रुपये. इमर्जन्सीच्या वेळेला हे जास्त फायद्याचं ठरतं. तसंच उरलेल्या अजून पैशांमध्ये अजून 4,000 रुपयामध्ये हा डॅशकॅम घेऊन टाकला सेफ्टी पर्पजसाठी, म्हणजे अजून किती पैसे माझे उरले, 2,000 आणि 4,000 6,000, म्हणजे 4,000 रुपयाची सेव्हिंग झाली. त्याच्यानेच माझ्या गाडीत डिझेल टाकला आणि हवं तेवढं मी फिरू शकतो. तुमच्या जर बजेटचा इश्यू नाहीये तर तुम्ही हमखास लावू शकता, तुम्हाला जर हवा असेल तर. परंतु हे लावण्या अगोदर ह्या गोष्टी आपल्या गाडीत असणे गरजेचं आहे. इमर्जन्सीसाठी कुठे टायर पंक्चर झाला, टायरमध्ये हवा कमी झाली, तर अशा वेळेला हे आपल्याला फायद्याचं ठरतं. मागे डॅशकॅम बद्दलचा व्हिडिओ बनवलेलाच होता, तर आजचा व्हिडिओ आपल्या ह्या टायर इन्फ्लेटर बद्दलचा. याबद्दलची संपूर्ण माहिती इथून पुढे व्हिडिओमध्ये मिळून येईल. याची डिस्काउंट वाली लिंक जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून येईल. तर चला बघूया ह्याच्यामध्ये काय काय येतं आणि ह्याला कसं यूज करायचं आहे. तर मित्रांनो, असा काही बॉक्स आपल्याला ह्याच्यासोबत मिळतो. हा क्युबोचा आहे, हिरोची कंपनी आहे, हिरो ग्रुपची. आणि ह्याच्यामध्ये काय काय येतं ते पहा. प्रीसेट प्रेशर येतो, ऑटो कट ऑफ येतो, म्हणजे फुल झाली तुम्ही जी सेट केलेली असेल जर झाली का ते ऑटोमॅटिक बंद होईल. इमर्जन्सी लाईट येते आणि ही बॅटरीवाला आहे, त्याच्यासाठी वायर टाकण्याची गरज नाही. आपल्या 12 वोल्टच्या सॉकेटमध्ये कार स्टार्ट ठेवण्याची गरज नाही. हा एक बेटर ऑप्शन आहे. वायर इकडून तिकडून नाचवण्याची गरज नाही. आणि कारसाठी दे आहे, 2 व्हीलरसाठी आहे, बायसिकलसाठी, आणि बॉल देखील आपण याच्यामधून हवा भरू शकता. हा काही याचा लुक आहे. आणि हे पहा, अप टू 150 PSI पर्यंत भरू शकता. पोर्टेबल आहे, नोझल वेगवेगळ्या प्रकारचे येतात, LED डिस्प्ले आहे आणि इमर्जन्सी पॉवर बँक आहे. पहा, ओपन केल्यानंतर हा बॉक्स काही असा आहे. ओपन केल्यानंतर हे ठेवण्यासाठी जे आहे ते आपल्याला पाऊच मिळतो. हा पाऊच आहे. आणि ही जी आहे ही मेन मशीन जी आहे ती ठेवूया आपण खाली. आणि हे काही स्कॅनर वगैरे येतात आपले वॉरंटी स्कॅन करण्यासाठी वगैरे, हे आहे. परत ॲपसाठी वगैरे ॲक्टिवेट करण्यासाठी हे युजर गाईड आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही पाहाल तर ही नोझल आहे. ही नोझल आपल्याला लावायची असते. आणि त्यासोबतच हे वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट आहेत, बॉलसाठी, सायकलसाठी वगैरे असे आहेत. आणि ही इथे आपल्याला USB वायर येते. हा काही असा आपला प्रोडक्ट येतो. हा असा प्रोडक्ट आहे. आणि ही जी आहे ती कुठे आपल्याला इथे अशी काहीशी लावायची असते. हे एकदम मला बेस्ट ऑप्शन वाटलं, कारण की जी आपले वायरवाला येते त्याच्यामध्ये ती अशी फोल्ड करून ठेवावी लागते, मग तिला कट मिळतं, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं होतं. हा असा काही प्रोडक्ट मग बनतो. याला चालू करण्यासाठी आपल्याला हा बटन, हा बघा ऑन झालं. आणि इकडे जे आहे ते 32 PSI वरती मी सेट केलेलं आहे. बघा इथे PSI लिहिलेलं आहे. इथे बघा कारचं चिन्ह दिसते. आणि ही याची बॅटरी तुम्हाला इथे दिसत असेल. मोड जर चेंज केलात, बघा इथे बाईक आली, अजून एकदा एम वर दाबलं सायकल आली, अजून एकदा एम वर टाकली तर बॉल आला. आणि हे जे आहे हा मॅन्युअल मोड आहे. हा कार झाली. कारसाठी 32 PSI मी सेट केलेली आहे. बार मध्ये टाकायचे तुम्हाला का KPA मध्ये टाकायचंय तर ह्याच्यामध्ये टाकायचंय. मी PSI जे आहे ते सेट केलेलं आहे. तर अशी काही ही मशीन आहे. ह्या साईडला जे आहे ती ही टॉर्च आहे. ही पाही काही अशी यू बटन तुम्ही 2 सेकंदासाठी दाबून ठेवलात की अशी काही ही टॉर्च ऑन होते. आणि इकडे जे आहे ते इकडनं तुम्हाला जे आहे ते चार्ज घेण्यासाठी आणि हे चार्जिंगसाठीच आहे. 5000 mAh ची बॅटरी. आता ह्याला मी आल्यापासून बहुतेक वेळा वापरलाय. आता मित्रांनो, हे घेऊन टायरमध्ये हवा कशी टाकायची, आपल्या कुठल्या टायरमध्ये आपल्याला किती हवा ठेवायची आहे. हा रिअरवाला टायर आणि हा फ्रंटवाला टायर. तर आपल्याला जे आहे ते प्रत्येक गाडीच्या डोअरजवळ हे असं दिलेलं असतं. हे पाही ते लिहिलेलं आहे. टायर साईज देखील लिहिलेली आहे. आणि फ्रंटवाला टायरमध्ये बघा, हा पहा फ्रंटवाला टायरमध्ये 36 PSI आहे आणि रिअरवाला टायरमध्ये 32 PSI एवढी आहे. हे बघा इथे PSI मध्ये रीडिंग दिलेली आहे. तर हे पहा, याला वापरणं अगदी इझी आहे. हे जे आहे ते आपल्याला इथे कनेक्ट करायचं आहे. काही अशा प्रकारे हे असं कनेक्ट झालेलं आहे. तर इथे आहे 30 PSI आणि आपण किती पाहिली तर आपल्याला हवी आहे 36 PSI. ही 36 PSI सेट केली. त्यानंतर आपल्याला हा मधला गोल बटन दाबायचा आहे.
हे पहा, जशी याच्यामध्ये 36 PSI फुल झाली तसं हा ॲटोमॅटिकली बंद झालेला आहे. तर जेव्हा बंद होतो, आपल्याला खास बंद करण्याची गरज लागत नाही, याला ॲटोमॅटिकली हा बंद होतो. आणि हे लावायला कधी विसरायचं नाही. 2 रुपयाची गोष्ट आहे, पण आपला पूर्ण हा टायर खराब करू शकते आणि हा वॉल देखील खराब करू शकतो. मग हा वॉल जो आहे तो महाग मिळतो. तर मित्रांनो, एवढं सोपं आहे याला वापरणं. एक तर तुमच्या जवळ वायरवाला असलं तरी चालेल किंवा असावाला असला तरीही चालेल. माझे जो दोन्ही आहेत, माझी जी नेक्सॉन आहे त्याच्यामध्ये वायरवाला मी ठेवलेला आहे इमर्जन्सीसाठी, आणि माझ्या ह्या गाडीमध्ये जे आहे ते हा ठेवलेला आहे. असे फॅन्सी काहीतरी टचस्क्रीन वगैरे सनरूफ वगैरे ठेवण्यापेक्षा ही कामाची वस्तू आपल्या गाडीमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. टायर पंक्चर झालं तर हवा भरत भरत आपण आपल्या हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकतो रात्री इमर्जन्सीच्या वेळी वगैरे. तर मी ही गोष्ट असणे खूप जास्त गरजेचं आहे. ह्याची लिंक आणि वायरवाल्याची लिंक हवी असेल त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये मिळून येईल. डिस्काउंटवाल्या लिंक आहेत, त्याच्यावरती जा, क्लिक करा आणि ते नक्की ऑर्डर करा. खूप फायद्याची गोष्ट आहे, लहानशी गोष्ट आहे, कुठेही राहते. आणि हे जे दिसतं इकडे तुम्हाला, ही ऑरेंजमध्ये म्हणजे याची बॅटरी जी आहे ती मीडियम आहे, रेड झाली म्हणजे खूप लो आहे आणि ग्रीन असली म्हणजे फुल आहे असं असतं. तर हा क्युबो ब्रँडचा आहे. क्युबो ही हिरोची कंपनी आहे, ज्याचा आपण डॅशकॅम देखील आपल्या गाडीमध्ये घेतलेला होता. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, हा प्रोडक्ट आवडलेला असेल. खूप फायद्याचा प्रोडक्ट आहे, हवं तिकडे कधीही वापरताना येतो, खूप इझी आहे.